हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल वे ऑफ ड्रीम्स. आजचा आपला पॉईंट आहे डिफरन्स बिटवीन इरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट अँड थ्रोम्बोसाइट. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कंपोजिशन ऑफ ब्लडमध्ये ब्लड प्लाझ्मा हा पॉईंट पूर्ण केला. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ब्लड सेल्स हा पॉईंट पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. Corpuscle are mainly divided into three components. First, erythrocyte means RBC. Second, leukocyte means WBC. And third, thrombocyte means platelets. So, त्यांच्या meaning वरून त्यांचा अर्थ समजून घेऊया. इरिथ्रोसाइट त्यामध्ये इरिथ्रो means red. कायटॉस मीन्स सेल. सगळ्या ह्या तिन्ही पण सेलमध्ये साईटचा अर्थ सेल असा होतो आणि फक्त पहिल्या शब्दावरून आपण त्यांचा डिफरन्स काढू शकतो. म्हणजेच इरिथ्रॉस मीन्स रेड कलर, ल्युकोस मीन्स व्हाईट कलर अँड थ्रोम्बोस मीन्स क्लॉटिंग. त्यामुळेच त्याला थ्रोम्बोसाइट असे म्हणतात. तर आता त्यांचे फीचर. इरिथ्रोसाइट आर सर्क्युलर, बायकॉन्केव्ह अँड नॉन न्यूक्लिएटेड. इरिथ्रोसाइट्स आर ह्या सर्क्युलर आहेत आणि जर त्याचा साइड व्ह्यू पाहिला तर त्या बायकॉन्केव्ह आहेत. म्हणजे आंतरवक्रकार, आतमधल्या बाजूने चपट्या अशा आरबीसी आहेत. सर्क्युलर आहेत आणि त्यामध्ये न्यूक्लियस नाहीये, त्यामध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे. पण त्याचा एक्सेप्शन पॉइंट आहे. एक्सेप्ट इन कॅमल. कॅमलमध्ये आरबीसीज न्यूक्लिएटेड आहेत आणि त्यामुळे हा एक्झामसाठी IMP आहे फॉर MCQ. सेकंड आहे ल्युकोसाइट. ल्युकॉस मीन्स व्हाईट, त्यामुळे ह्या कलरलेस आणि यामध्ये न्यूक्लियस हा प्रेझेंट आहे. त्या अमिबॉइडल मुवमेंट आहेत आणि फॅगोसाइटिक सेल्स आहेत. थ्रोम्बोसाइट आहे नॉन न्यूक्लिएटेड, राऊंड अँड बायकॉन्व्हेक्स. तर यांच्यातील डिफरन्स काय झाला? इरिथ्रोसाइट रेड कलरचे आहेत, ल्युकोसाइट व्हाईट कलरचे आहेत, थ्रोम्बोसाइट क्लॉटिंग फॅक्टर आहे. इरिथ्रोसाइट सर्क्युलर आहेत आणि बायकॉन्केव्ह आहेत. तर थ्रोम्बोसाइट ह्या सर्क्युलर आहेत पण बायकॉन्व्हेक्स आहेत आणि ह्या सर्क्युलर आहेत पण त्यांच्यात असा बायकॉन्केव्ह आणि बायकॉन्व्हेक्स हे काही नाहीये, त्या फक्त सर्क्युलर आहेत. सेकंड, आरबीसीज आर नॉन न्यूक्लिएटेड बट ल्युकोसाइट्स आर न्यूक्लिएटेड अँड थ्रोम्बोसाइट्स आर ऑल्सो नॉन न्यूक्लिएटेड. हा झाला त्यांचा तिसरा डिफरन्स. मग थ्रोम्बोसाइटमध्ये काय आहे? आता आरबीसी मध्ये न्यूक्लियस नाही म्हणजे त्याच्यात हिमोग्लोबिन आहे. ल्युकोसाइटमध्ये न्यूक्लियस आहे, थ्रोम्बोसाइटमध्ये न्यूक्लियस नाही म्हणजे त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत आणि त्या राऊंड अँड बायकॉन्व्हेक्स आहेत. त्यामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत. तर आता त्यांची साईज. आरबीसीज आहेत 7 मायक्रोमीटर इन डायमीटर अँड 2.5 मायक्रोमीटर इन थिकनेस. ल्युकोसाइट आहे 8 to 5 मायक्रोमीटर आणि थ्रोम्बोसाइट आहे 2 to 5 मायक्रोमीटर, 2.5 to 5 मायक्रोमीटर इन डायमीटर. आता ह्या तिन्हीच्या साईजवरून तर हे लक्षात येते की
थ्रोम्बोसाईट ह्या साईजनी लहान आहेत आरबीसीज आणि डब्ल्यूबीसी पेक्षा, त्यामुळे त्यांना स्मॉलेस्ट एलिमेंट ऑफ ब्लड असे म्हणतात. एलिमेंट ब्लडचा हा स्मॉलेस्ट एलिमेंट आहे. कोण? थ्रोम्बोसाइट्स. MCQ साठी हे इम्पॉर्टंट आहे. आता त्यांचा काउंट पाहिला तर इन अडल्ट मेलमध्ये आरबीसीज आहेत 5.1 to 5.8 मिलियन पर क्युबिक MM ऑफ ब्लड आणि इन अडल्ट फिमेलमध्ये 4.3 to 5.2 मिलियन पर क्युबिक MM ऑफ द ब्लड. ल्युकोसाइट आहेत 5,000 to 10,000 टोटल WBC पर क्युबिक MM ऑफ ब्लड आणि थ्रोम्बोसाइट आहेत 2.5 लाख पर क्युबिक MM ऑफ ब्लड. याची ओरिजिनल रेंज आहे थ्रोम्बोसाइटची फ्रॉम 1.5 लाख टू 4 लाख अशी त्याची ओरिजिनल काउंटची रेंज आहे. तर आता त्यांची त्यांचा लाईफ स्पॅन किती आहे तर आरबीसीचा लाईफ स्पॅन आहे 120 डेज आणि आफ्टर 120 डेज आरबीसीज लिव्हरमध्ये कुफर सेल मार्फत मारल्या जातात. ल्युकोसाइटचा आहे 3 to 4 डेज आणि थ्रोम्बोसाइट आहेत 5 to 10 डेज. त्यांचं फॉर्मेशन आता ह्या तिन्ही सेल्समध्ये पोएसिस हा शब्द कॉमन आहे. पोएसिस त्याचाच अर्थ आहे फॉर्मेशन. तर फॉर्मेशन ऑफ इरिथ्रोसाइट मीन्स रेड ब्लड सेल त्यालाच म्हणतात इरिथ्रोपोएसिस. फॉर्मेशन ऑफ ल्युकोसाइट ल्युको मीन्स व्हाईट ब्लड सेल त्याला म्हणतात ल्युकोपोएसिस आणि फॉर्मेशन ऑफ थ्रोम्बोसाइट थ्रोम्बोपोएसिस. पोएसिसचं मिनिंग फॉर्मेशन. तर त्यानंतर आहे इन्क्रीजिंग ऑर्गन सायटोसिस मीन्स इन्क्रीज इन नंबर. साइट मीन्स सेल आणि इस सायटोसिस मीन्स इन्क्रीज इन नंबर. तर इरिथ्रोसाइट बॉडीमध्ये इन्क्रीज झाल्या तर त्याला म्हणतात पॉलिसायथेमिया. जर ल्युकोसाइट इन्क्रीज झाल्या तर ल्युकोसायटेसिस आणि जर थ्रोम्बोसाइट इन्क्रीज झाल्या तर थ्रोम्बोसायटोसिस. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा. त्यानंतर आहे डिक्रीज इन नंबर. आता इन्क्रीज इन नंबर झाला, आता डिक्रीज इन नंबर. तर पेनिया मीन्स डिक्रीज इन नंबर. डिक्रीज इन नंबर आणि इन्क्रीज इन नंबर. डिक्रीज ऑफ आरबीसीज इरिथ्रोसाइटोपेनिया. डिक्रीज ऑफ डब्ल्यूबीसीज ल्युकोपेनिया आणि डिक्रीज इन थ्रोम्बोसाइटोपेनिया. त्यानंतर त्यांचे फंक्शन. तर आरबीसीचं फर्स्ट फंक्शन आरबीसी सायटोप्लाझम कंटेन हिमोग्लोबिन. आरबीसीज cytoplasm contain hemoglobin and this hemoglobin helps to transport O2 and CO2. RBC cytoplasm contain hemoglobin help in the transport of O2 and CO2. आता आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन म्हणजेच एचबी प्रेझेंट आहे. तर ते काय त्याचं फंक्शन काय आहे? आपल्या पूर्ण बॉडी पार्ट्सला आणि बॉडी टिश्यू ऑर्गन्स सेल्सला ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याचं काम हिमोग्लोबिन करतं.
म्हणजेच RBC करतं आणि त्या सेलकडून कार्बन डायऑक्साईड म्हणजेच डिऑक्सिजनेटेड ब्लड कार्बन डायऑक्साईड घेऊन येण्याचं काम आणि पुन्हा वापस हार्टकडे जाऊन ते ऑक्सिजनेशन करता आणण्याचं काम कोण करते? RBC सेल. सेकंड आहे दे मेंटेन ब्लड pH. ते ब्लडचं pH मेंटेन करतं आणि द मेंटेन ऑफ व्हॅल्यू ऑफ pH याला बफर असे म्हणतात. त्यामुळे हिमोग्लोबिन ॲक्ट्स ॲज ए बफर. थर्ड आहे दे अल्सो मेंटेन व्हिस्कॉसिटी ऑफ ब्लड. ब्लडची व्हिस्कॉसिटी मेंटेन ठेवण्याचं काम इरिथ्रोसाइट सेल्स करतात. फंक्शन ऑफ ल्युकोसाइट. Leukocytes are phagocytic and engulf microorganism. ल्युकोसाइट मायक्रोऑर्गॅनिझमला एंगल्फ म्हणजे खाऊन टाकणे किंवा मारण्याचं काम करते आणि त्यांना फॅगोसाइट करते. ती फॅगोसाइटिक सेल आहे. दे शो अँटीहिस्टॅमाइन प्रॉपर्टी अँड रिलीज हिपॅरिन अँड हिस्टॅमाइन. रिलीज हिपॅरिन आणि हिस्टॅमाइन आणि हिपॅरिन रिलीज केल्यावर जर हिस्टॅमाइन आपल्या बॉडीमध्ये जास्त झाले तर त्याच्या विरुद्ध काम करण्यासाठी ते अँटीहिस्टॅमाइन रिलीज करते. कोण? WBC. त्यामुळे ते अँटीहिस्टॅमाइन प्रॉपर्टी शो करतं आणि हिपॅरिन आणि हिस्टॅमाइन रिलीज करते. पण जर कदाचित हिस्टॅमाइन बॉडीमध्ये इन्क्रीज झालं हिस्टॅमाइनचं लेवल तर अँटीहिस्टॅमाइन सुद्धा रिलीज करते. थर्ड आहे दे प्रोड्यूस अँटीबॉडीज. अँटीबॉडीज म्हणजे अँटी म्हणजे विरुद्ध, बॉडीच्या विरुद्ध काम करणार. म्हणजे जर आपल्याला मलेरिया झाला असेल, न्यूमोनिया झाला असेल तर त्यांच्या त्या व्हायरसेस किंवा सेल्सच्या विरुद्ध काम करण्यासाठी अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. त्यामुळे आपल्या शरीरात इम्युनिटी वाढते, इम्युनिटीची लेवल वाढते. आणि ऑल्सो कॉल्ड ॲज स्कॅव्हेंजर. MCQ मध्ये विचारलं जातं स्कॅव्हेंजर कोणाला म्हणतात? तर ल्युकोसाइटला अनादर नेम आहे स्कॅव्हेंजर म्हणजे स्वच्छता मंत्री. आपल्या बॉडीमधले मायक्रो ऑर्गॅनिझमला एंगल्फ किंवा खाऊन टाकण्याचे काम WBC करते. त्यामुळे त्यांना स्कॅव्हेंजर असे पण म्हणतात. त्यानंतर आहे थ्रोम्बोसाइट. थ्रोम्बोसाइटचं फर्स्ट फंक्शन आहे थ्रोम्बोसाइट्स ॲग्रिगेट ॲट द साइट ऑफ इंजुरी अँड फॉर्म प्लेटलेट प्लग. जर आपल्या ब्लड व्हेसलला इंजुरी झाली तर त्या जिथे आपली इंजुरी झाली त्याच्या साईटला ते गोळा होऊन आपलं ब्लडचं फ्लो थांबवण्याचं काम करतं. ब्लड फ्लो जास्त होऊ नये त्यामुळे थ्रोम्बोसाइट हेल्प करतं. ते रिलीज करते फायब्रिनोजन वेगवेगळे एन्झाईम रिलीज करते आणि आपल्या ब्लड फ्लोला थांबवते. दे रिलीज थ्रोम्बोप्लास्टिन विच हेल्प इन द क्लॉटिंग ऑफ ब्लड. ब्लड क्लॉटिंगमध्ये हेल्प करण्यासाठी थ्रोम्बोप्लास्टिन हे हार्मोन सिक्रीट करतं. दिस इज इम्पॉर्टंट फॉर MCQ. थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज करते, ते हेल्प करते आपल्या ब्लड क्लॉटिंगला. तर आपली ब्लड वेसल आहे ती रप्चर झाली तर येथून ब्लड फ्लो होतं. हे ब्लड फ्लो थांबवण्यासाठी थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज करते आणि ब्लड क्लॉटिंगला मदत करते. म्हणजे हे ब्लड जे एक्स्ट्रा फ्लो होते ते थांबवण्याचे काम थ्रोम्बोप्लास्टिन करते. होमिओस्टॅसिस. होमिओ मीन्स बॉडी, स्टॅसिस मीन्स सिस्टीम. म्हणजेच गिव्ह रिस्पॉन्स टू द बॉडी टू स्टॉप ब्लिडिंग. आता आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये काय झाले याच्यावरून आपली बॉडीनी
थोडेसे चेंजेस करणे म्हणजेच होमिओस्टॅसिस. आता थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज झाली, आपलं ब्लड क्लॉटिंग थांबलं, पण त्या अगोदर आपली ब्लड व्हेसल रप्चर झाली आणि ब्लड फ्लो होते. ही इम्पल न्यूरॉन मार्फत ब्रेनकडे गेली आणि ब्रेनकडून ती ॲनालिसिस झाली आणि ब्रेननी ॲनालिसिस करून पुन्हा त्याचं मोटर ऑर्गननुसार म्हणजेच थ्रोम्बोसाईटला थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज करण्यासाठी ऑर्डर दिली. मग थ्रोम्बोसाईटने थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज केले आणि तेथील ब्लड क्लॉटिंग होण्यास मदत झाली. त्यालाच होमिओस्टॅसिस असे म्हणतात. म्हणजे गिव्ह रिस्पॉन्स टू द बॉडी टू स्टॉप ब्लिडिंग. ब्लिडिंग झाल्यावर बॉडीनी त्या होणाऱ्या प्रक्रियेला रिस्पॉन्स दिला म्हणजेच होमिओस्टॅसिस. अशा प्रकारे आता आपण डिफरन्स बिटवीन इरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट आणि थ्रोम्बोसाइट हे पाहिले. आता आपण पाहणार आहोत पुढे आरबीसी कंटेन म्हणजे आरबीसीच्या प्लाझ्मामध्ये काय आहे. तर आरबीसी कंटेन हिमोग्लोबिन आणि हिमोग्लोबिनला रेस्पिरेटरी पिगमेंट असे पण म्हणतात, कारण रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये आपण ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन रिसीव करतो आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर टाकतो. तर एचबीचं फंक्शन काय आहे? ट्रान्सपोर्ट O2 अँड CO2. म्हणजेच हिमोग्लोबिन हेल्प करतं एका प्रकारे रेस्पिरेटरी सिस्टीमला. ते काय करते? रेस्पिरेटरी सिस्टीम जे आपले ऑक्सिजन रिसीव करतं त्या ऑक्सिजनला प्रत्येक सेलपर्यंत, टिश्यूपर्यंत आणि बॉडी पार्टकडे नेण्याचं काम हिमोग्लोबिन करतं आणि हिमोग्लोबिन मार्फत कार्बन डायऑक्साईड पुन्हा वापस हार्टकडे आणले जाते आणि हार्टमधून ते कार्बन डायऑक्साईड रेस्पिरेटरी सिस्टीमद्वारे पुन्हा शरीराबाहेर रिमूव्ह केले जाते. त्यामुळे हिमोग्लोबिनला रेस्पिरेटरी पिगमेंट असे पण म्हणतात. त्यातील हिम म्हणजे आयर्न आणि ग्लोबिन मीन्स पॉलीपेप्टाइड. इट इज ए कॉम्प्लेक्स प्रोटीन. पॉलीपेप्टाइड इट इज ए कॉम्प्लेक्स प्रोटीन. Iron molecule is bound with one oxygen molecule. हा आयर्न मॉलिक्यूल ऑक्सिजन बरोबर एका ऑक्सिजन ॲटम बरोबर बाउंड होतो. ग्लोब्युलिनचा फॉर्म्युला आहे 2 अल्फा प्लस 2 बीटा. म्हणजे 1 hemoglobin molecule is equal to 2 alpha plus 2 beta plus heme. म्हणजेच ग्लोब्युलिन प्लस हिम इज इक्वल टू एक HB ॲटम 1.34 ml ऑफ O2 रिसीव करतो. म्हणजे एका HB ॲटम मध्ये, एका हिमोग्लोबिन मॉलिक्यूल मध्ये ऑक्सिजन 1.3 ml इतका प्रेझेंट असतो. नेक्स्ट टर्म आहे ऑक्सी हिमोग्लोबिन. मीन्स हिमोग्लोबिन ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आणि त्यापासून ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होते. ऑक्सी हिमोग्लोबिन ऑक्सिजन काय करते? आपल्या ब्लडला कलर देण्याचे काम करते. त्यामुळे ऑक्सी हिमोग्लोबिन हे आरबीसीला कलर देण्याचे काम करते. ऑक्सिजन प्लस हिमोग्लोबिन इन मॅच्युअर आरबीसी मध्ये ऑक्सी हिमोग्लोबिन तयार करते आणि ते आरबीसीला रेड कलर देण्याचे काम करते. त्यानंतर ईच HB प्रत्येक हिमोग्लोबिन ॲटम
कंटेन, काय कंटेन करते ते 4 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन, आणि जर ॲटम म्हणले तर 8 ॲटम ऑफ ऑक्सिजन अँड 4 ॲटम ऑफ आयर्न. तर इथं लक्षात ठेवायचं, ॲटम 4 ॲटम आयर्नचे आणि 8 ॲटम ऑक्सिजनचे, पण 4 मॉलिक्यूल ऑक्सिजनचे. आता MCQ आला, इच HB कंटेन हाऊ मेनी मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन, तर तेव्हा 4. ऑप्शनमध्ये 8 पण असेल, पण नीट लक्ष देऊ 4 लिहायचं. आणि इच हिमोग्लोबिन कंटेन हाऊ मेनी ॲटम ऑफ आयर्न, तर 4 ॲटम ऑफ आयर्न. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर CET. त्यानंतर कार्बोमिनोहिमोग्लोबिन म्हणजेच HB प्लस कार्बन डायऑक्साईड CO2, HB प्लस CO2 आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून कार्बोमिनोहिमोग्लोबिन, कार्बोमायनो फर्स्ट. आणि हे हेल्प करतं आपल्याला एक्सक्रिशनसाठी. त्यानंतर आहे HB प्लस HbO2 म्हणजेच ऑक्सिहिमोग्लोबिन, त्यापासून HB आणि O2 या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन आपलं ऑक्सिहिमोग्लोबिन होतं. आणि त्याची रिॲक्शन झाल्यावर टिश्यूमध्ये ऑक्सिहिमोग्लोबिन टिश्यूमध्ये गेल्यावर हिमोग्लोबिन आणि O2 सेपरेट आउट करतं आणि HB रिड्यूस होतो आणि टिश्यू ऑक्सिजन घेतं आणि हिमोग्लोबिनपासून ऑक्सिजन रिड्यूस होतं. त्यानंतरची टर्म आहे कार्बन मोनो ऑक्सी हिमोग्लोबिन, HB हिमोग्लोबिन प्लस CO, म्हणजे हे झालं कार्बन डायऑक्साईड CO2. आणि हा आहे फक्त कार्बन प्लस ऑक्सिजन, कार्बन मोनो ऑक्सिजन, आणि त्यापासून तयार होतं कार्बन मोनो ऑक्सी हिमोग्लोबिन, कार्बन मोनो ऑक्सिजन हिमोग्लोबिन. आता त्यानंतरचा आपला पॉइंट आहे काउंट. इन ह्युमन, अडल्ट ह्युमनमध्ये HB किती पर्सेंटेजमध्ये प्रेझेंट आहे, आता ते पाहणार आहोत आपण. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला काउंट. HBचा काउंट इन ह्युमन, अडल्ट ह्युमन, चिल्ड्रन, ॲट बर्थला आणि अडल्ट फिमेलमध्ये. ॲट बर्थच्या वेळेस हिमोग्लोबिन 25 ग्रॅम प्लस लिटर, आणि इन ॲट बर्थला RBCचा काउंट मोर असतो, कारण ॲट बर्थ टाइमला फिटसला ऑक्सिजनची जास्त गरज असते, त्यामुळे HB हा ॲट बर्थला जास्त असतो. ॲट द एंड ऑफ 3rd मंथ 10.5 ग्रॅम पर लिटर इतका, म्हणजे कमी होतो, रिड्यूस होतं. जसं आपलं एज वाढत जातं तसं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होत जातं. इथे काय एवढा कमी झाला तर ड्युरिंग ॲट एंड ऑफ 3rd मंथपर्यंत बाळाला लॅक्टेशनद्वारे एनर्जी प्रोव्हाइड होते, त्यामुळे त्याला ऑक्सिजनची गरज कमी लागते, आणि त्यामुळे HBचा काउंट ॲट द एंड ऑफ 3rd मंथ हा रिड्यूस होतो. आणि अडल्टमध्ये अडल्ट मेलमध्ये 13 to 18 ग्रॅम पर 100 ml ऑफ द ब्लड RBC इतका हा मेलमध्ये असतो, आणि इन फिमेलमध्ये 11.5 to 16.5 ग्रॅम पर 100 ml ऑफ ब्लड इतका हा एका ह्युमन फिमेलमध्ये, अडल्ट फिमेलमध्ये HB आढळतो. तर Thank you for watching the video. Like, share and subscribe please, and press the bell icon.